चेंडू वा कव्हरच्या वरतून खेळ आहे स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चेंडू 4 धावांसाठी वाट पाहिली आणि ती वाट पाहिल्यानंतर चेंडूची वाट लावली काय जबरदस्त फटका होता अमित कोरी यांच्या बॅट मधून आलेला एक ट्रेडमार्क चौकार अति महान यावेळेस समोरच्या बाजूला ओव्हरपिच चेंडू होता सरळ चढवलाय सीमारेषेच्या बाहेर मैदानात उठल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय तोफेचा गोळा षटकार यावेळेस पुन्हा एकदा पहा लॉंग ऑफच्या दिशेला काय जबरदस्त तडाखा आहे चेंडू पोहोचवलाय सरळ सीमारेषा पा होता ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट.in वर आपल्याला पाहायला मिळतोय ही खासियत आहे सलामीला आल्यानंतर ज्या पद्धतीने हा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ रिजन मध्ये पाठवून दिला दमदार चौकार पहिल्या षटकाचा केस संपलाय अंदाजे मार्कवर यावेळेस मंगेशच्या बॅट मधून आलाय हा मनगटी फटका आणि सरळ जातोय वन बाउन्स ओव्हर दी रोप चौकार माहुल कोळीवाड्याचा हा सुपरस्टार खेळाडू मंगेश वैदी यांच्या बॅट मधून आलेला हा मनगटी फटका पाहायला मिळालाय एक आगळी वेगळी स्टाईल आहे आणि मनगटाच्या साह्याने जबरदस्त फटकेबाजी करतात मंगेश परावर्तित केलेला आहे यावेळेस मात्र फटका फसलाय चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक धावतायत झेल टिपतायत आणि मंगेश वैदी बाद होताना पाहायला मिळतायत ग्लोरियस स्पोर्ट्सला या विकेटचं महत्व ठाऊक होतं निलेश कडून चुकीची या दरम्यान विशालजी टिंगरे यांचे चिरंजीव विक्रांतजी विशाल टिंगरे यांचं देखील टिंगरे सरकार चषक या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत यावेळेस फुल टॉस होता गुडगा टेक और ये सिक्सर देख आणि चेंडू पोहोचलाय सरळ आउट ऑफ द पार्क षटकार स्वीप करताना बॉलला बॅकवर्ड्स लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलं पुन्हा एकदा बघा पेटन स्ट्रोक आहे का तर अमित कौरीचा आणि त्याला ती मोकळीक मिळाली आणि या षटकार त्याने वसूल केलेला आहे प्रेक्षकांना आनंद यावेळेस मोहितच्या बॅट मधून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर षटकार टेक्निक स्ट्रोक सिलेक्शन सर्व काय पाहायला मिळालं बघा पुढ्यात ठेवलेला बॉल पुढे पाठवला लॉंग ऑनला क्लिअर केलाय बॉल मैदानाच्या बाहेर उडवलाय जबरदस्त बॅटिंग आता एका बाजूला अमितची आपण यावेळेस मात्र अमित कोरीच्या बॅट मधून येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला आलेला हा फटका आणि पंचांचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळेल षटकार मान्य करायला हवं की तुम्ही प्रयत्न चांगले केले पण रिझल्ट तुमच्या बाजूने गेला पाहिजे दोन क्षेत्ररक्षक होते तैनात डीप मध्ये मिड विकेटला होता स्क्वेअर लेगला होता आणि बघा त्या ठिकाणी प्रयत्न चांगले होते थोडंसं अंतर कमी पडलं हो यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय आणि थेट बॉल लँड होतोय स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार कडक बेधडक फलंदाजी अमित कोहलीची शंतळावर उडवलेलं हेलिकॉप्टर अमितच्या बॅट मधून इथे आलंय का काय काय जबरदस्त फटका होता अमित कोहली यांच्या बॅट मधून ऑन साइडला अमित कोहलीने उचलली जबाबदारी स्ट्रोक खेळला लय भारी बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार काय स्ट्रोक खेळलाय आत्मविश्वासाच्या वरच्या दर्जावर जाऊन पोहोचलेले आहेत अमित कोहली टिंगरे सरकार चषक यावेळेस समोरच्या बाजूला काय जबरदस्त फटका आहे मनगटाचा चांगला वापर आणि चेंडू सरळ समोरच्या बाजूला खेळलाय हे जग त्यांचीच नोंद घेते ज्यांच्या नावावर विक्रम नोंदवले जातात आणि टिंगरे सरकार चषकामधला हा अर्धशतक वीर आपण पाहतोय अमित कोहली नाबाद 51 या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक नोंदवताना पाहायला मिळतोय अमित कोहली स्वतःला सिद्ध केल्यानंतर तुम्ही प्रसिद्ध होता आणि टिंगरे सरकार चषकामधले हंगामातली यावेळेस पुन्हा एकदा प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू पाठवलाय सरळ आउट ऑफ द पार्क अमित कोहली यांचा एक ट्रेडमार्क षटकार आणि या षटकाराने मात्र पहिला डाव इथे पूर्ण होतोय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना विक्रोळी संघ बनवतोय 6 षटकांमध्ये 92 धावा त्यामध्ये अमित कोहली यांची खेळी आपल्याला पाहायला मिळते 20 चेंडू आणि 59 धावांची नाबाद खेळी जी आपल्याला अमित कोहली यांची पाहायला मिळते तर तितकीच लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि स्पीडअप करायचं आहे विनंती असेल आपल्याला टिंगरे सरकार चषक ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आयोजन कमिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय टिंगरे सरकार ग्रुप धानोरी स्पोर्ट्स क्लब व्हीटी ग्रुप त्याचबरोबर युवराज सिंग करंडक लोणावळा आशिष दादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन
पहिलाच बॉल फुल लेंथ होता, कव्हर्स मध्ये घेण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झालाय बॉल, फ्लाय स्लिपचा खेळाडू चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत कोणती धाव मला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळलाय सागर निकम यांच्या बॅट मधून अगदी लॉंग ऑनच्या दिशेला वन बाउंड चेंडू वरती रोप, चौकार, 4 धावा. करायचे. गेम प्लॅन हा डोक्यात असून चालत नाही. फुल लेंथ होता, लो फुल टॉस मध्ये एक पाऊल पुढे टाकत असताना तो कन्वर्ट केला आणि त्यानंतर मिड ऑन 38 सर्कल मध्ये होता, त्याच्या डोक्यावरून एक चौकार आणि सुरुवात. या वेळेला रिवर्स अटेम्प्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, सापळा रचलाय, सरळ फिल्डरच्या हातामध्ये विकेट होईल पतन. दुसऱ्या चेंडूवर चौकाराचा उत्तर, फलंदाज बाद बॉक्स मध्ये ओटीओ. धन्यवाद गोपी सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय चांगला फटका येताना पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला आणि चेंडू होतोय सरळ सीमारेषा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा राहुलच्या बॅट मधनं या मैदानावरची सर्वात दूरवरची जी सीमा, यावेळेस मात्र आपण पाहतोय गोलंदाज, नवीन गोलंदाजी मार्कवर आला मोहित. यावेळेस मात्र पहा अगदी जबरदस्त फटका आणि चांगला एक बॅकवर्ड स्क्वेअर लागला, येतोय चौकार, 4 धावा. प्रयत्न डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय, चौकार. ही ताकद आहे या खेळाडूची, परंतु आता थोडासा उशीर झालाय. रोहन सर, प्रवासाच्या शेवटच्या पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू आणि सरळ फेकून दिलाय, स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू आणि सरळ फेकून दिलाय, स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. कन्सिस्टन्सी असावी तर अमित कोहलीसाठी, ज्याने जिद्द सोडली नाही.